नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज 7:30 वाजेपासून ते 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। नागपूरमधील जवळपास 3004 मतदान केंद्रावरती जे आहे ते एकूणच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मी सध्याला महाल परिसरातील भाऊ दप्तरी या शाळेसमोर आहे आणि या मतदान केंद्रामध्ये थोड्याच वेळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। थोड्याच त्यापूर्वी जर पाहिलं तर मतदान केंद्राबाहेर जे आहे त्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था जे आहे ते एकूणच तैनात करण्यात आलेली आहे। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून एकूणच जे आहे या ठिकाणी मतदान केंद्राची पाहणी केली जात आहे। आता काही क्षणामध्येच मोहन भागवत या ठिकाणी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। अगदी या मतदान केंद्राच्या लगतच जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि तिथूनच मोहन भागवत जे आहे ते या ठिकाणी प्रतिवेळी जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येतात। आता थोड्याच वेळामध्ये ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येतील। एकूणच 151 नगरसेवक पदांच्या उमेदवारासाठी जे आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकी पार पडत आहे, ज्यामध्ये जवळपास 16,000 पेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत ते एकूणच हे कामकाज पाहतील आणि 5,500 पेक्षाही जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या पालिका निवडणुकीच्या सुरक्षेसाठी जे आहे ते शहरामध्ये तैनात करण्यात आले आहे। काही जे संवेदनशील मतदान केंद्र असतील त्या ठिकाणी देखील जे आहे ते CCTVची निगराणी असेल आणि अतिरिक्त पोलीस बळ जे आहे ते त्या ठिकाणी तैनात करण्यात आहे। त्यामुळे आज जे आहे ते मतदान प्रक्रियेला 7:30 पासून जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि 5:30 वाजता जे आहे ते मतदान प्रक्रिया संपणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।